हिंदू द्वेष किती असावा याचे उदाहरण पहा. तमिळनाडूतील तिरुपरंकुंद्रम गावात असलेल्या मुरुगन स्वामींच्या मंदिरात कार्तिक महिन्यात दीपस्तंभावर दीप प्रज्वलन करण्याची परंपरा आहे. परंतु याच टेकडीवर एका बाजूला एक दर्गा असल्याने तिथल्या DMK सरकारने या परंपरेला विरोध करत दीप प्रज्वलन दुसरीकडे करण्यास सांगितले. हिंदू भाविक DMK सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कोर्टात गेले. तिथल्या न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला व सांगितले की दीपस्तंभ मंदिराचा भाग आहे, तिथे दीप प्रज्वलन करायला काहीही हरकत नाही. पण इंडी आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या DMK सरकारने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत दर्ग्याची बाजू घेत दीप प्रज्वलन करू दिले नाही. एवढेच नाही तर इंडी आघाडीने त्या न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग खटला दाखल केला. यावर खटल्यावर महाराष्ट्रातील 15 खासदारांनी सह्या केल्या आहेत. त्यात उद्धव ठाकरे गटाचे 4, काँग्रेस 8, शरद पवार गटाचे 2 आणि 1 अपक्ष अशा महाराष्ट्रातील 15 खासदारांनी एका न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग दाखल केला आहे. कारण काय? तर हिंदूंच्या बाजूने निकाल दिला म्हणून. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हिंदूंच्या बाजूने निकाल दिला म्हणून हे खासदार एवढा थैथयाट करत आहेत. जर असे महाराष्ट्रात झाले तर विचार करा. हिंदूंनो विरोध करणारे हे खासदार लक्षात ठेवा.